नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे ग्रुप हॉस्पिटल मुंबई यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। डाटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई पदासाठी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला इथे मिळत आहे। यासाठी महिला पुरुष उमेदवार अर्ज करू शकणार आहे। 18 ते 38 वर्षापर्यंत वयाची अट देण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे या भरतीकरिता कोणती परीक्षा किंवा अर्ज फी द्यावी लागणार नाही। थेट निवड तुमची इथे होणार आहे। त्यामुळे या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। परंतु अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदांची पात्रता, वेतन, जागा, निवड प्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सर जे ग्रुप हॉस्पिटल मुंबई यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो आहोत, ज्यामध्ये 12 रिक्त जागांसाठी डाटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई पदासाठी ही पदभरती या विभागामार्फत या ठिकाणी घेण्यात येते। त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवल्या जात आहे। तेव्हा जे उमेदवार या पदासाठी पात्र आहे किंवा अर्ज करू इच्छित आहे त्या पात्र उमेदवारांनी या पदासाठी नक्की इथे प्रयत्न करायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये याच पदांसंबंधीची थोडक्यात माहिती आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती समजण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येथे जाणार नाही। आणि व्हिडिओच्या शेवटी या पदासाठी जो अर्ज करायचा आहे तो अर्जाचा नमुना कशा पद्धतीने भरायचा आहे त्याची सुद्धा माहिती मी देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर बघा मित्रांनो, सुरुवातीला डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी ही पदभरती होत आहे। 10 जागा या पदाच्या भरल्या जात आहे। अर्ज करण्याकरता वयाची अट 38 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। 10,000 रुपये निश्चित वेतन तुम्हाला या पदासाठी प्रति महिना असणार आहे। आणि अर्ज करण्याकरता जी शिक्षण पात्रता लागणार आहे ती शिक्षण पात्रता बघू शकता। या ठिकाणी तुमचं कमीत कमी 12वी झालेलं असेल किंवा जास्तीत जास्त शिक्षण तुम्ही कोणत्याही शाखेमधून पदवी उत्तीर्ण केलेलं असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता। त्यासोबत तुमच्याकडे MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही डाटा एंट्री ऑपरेटर या पहिल्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर शिपाई या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे। 2 जागा या पदाच्या भरल्या जात आहे। वयाची अट 38 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। 6,000 रुपये निश्चित वेतन तुम्हाला या पदासाठी प्रति महिना असणार आहे। आणि अर्ज करण्याकरता जी शिक्षण पात्रता लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता, कमीत कमी शिक्षण तुमचं 7वी असणे आवश्यक आहे, तर जास्तीत जास्त शिक्षण तुम्ही 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही शिपाई या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर सर्वसाधारण अटी व शर्ती या पदासाठी कशा पद्धतीच्या आहे, विशेष सूचनेमध्ये काय माहिती दिलेली आहे याची माहिती तुम्ही जाहिरातीमधून सविस्तरपणे या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर बघा, अर्ज हा विहित नमुन्यामध्ये तुम्हाला भरायचा आहे, त्याची PDF बनवायची आहे। आणि ही जी PDF आहे ती अर्जाची तुम्हाला दिलेल्या विभागाच्या ईमेल ID वर 21/6/2026 या तारखेपर्यंत पाठवायची आहे। तर अर्ज संपूर्णपणे तुम्हाला भरायचा आहे। त्या अर्जामध्ये आपला पूर्ण पत्ता, दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल ID, तुमची जन्मतारीख, तुमचं शालांत, परीक्षा प्रमाणपत्रावरील शैक्षणिक अर्हता, कामाचा अनुभव इत्यादी बाबत माहिती तुम्हाला अर्जामध्ये या ठिकाणी भरायची आहे। संपूर्ण अर्ज भरून घ्यायचे, त्याची PDF या ठिकाणी बनवायची आणि ही PDF तुम्हाला दिलेल्या विभागाच्या ईमेल ID वर या ठिकाणी पाठवायची आहे। 21/6/2026 ही अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर अर्जासोबत सर्व कागदपत्र, पारपत्र आकाराचे 2 फोटो, काम केलेल्या कामाबद्दलचा अनुभव प्रमाणपत्र, त्यासोबत जे काही तुमचं प्रमाणपत्र शैक्षणिक अर्हतेचे असेल ते सर्व शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला सांशंकित करून त्या प्रति आपल्या अर्जासोबत या ठिकाणी जोडून थेट मुलाखती करता मंगळवार दिनांक 24 जून 2026 रोजी दिलेल्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचे। तर या ठिकाणी बघू शकता, मुलाखती करता जो ठिकाणी ते दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या तारखेला या ठिकाणी आपली सर्व कागदपत्र, आपले अर्ज या ठिकाणी घेऊन उपस्थित राहायचे आहे। 24 जून 2026 ही मुलाखतीची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। 11 ते 5 वाजेपर्यंत ही मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो अर्ज आहे तो कोणत्या ईमेल ID वर या ठिकाणी पाठवायचा आहे त्याची ईमेल ID सुद्धा या जाहिरातीमध्ये या ठिकाणी मेन्शन केलेली आहे। आणि जी मुलाखतीचं ठिकाण आहे ते सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। ही जाहिरात तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ही जाहिरात या ठिकाणी प्राप्त करू शकता आणि या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे। अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे त्याची मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न इथे करणार आहे। तर इथे बघू शकता, इथे अलीकडे काढलेला तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवून घ्यायचा आहे। त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंटची तारीख इथे टाकायची आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदाचे नाव भरायचे, तुमचं फुल नेम टाकायचे, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचा परमनंट ऍड्रेस,
तुमचा करस्पॉन्डेंट ॲड्रेस, तुमचा मोबाईल नंबर, मॅरिटल स्टेटस काय आहे, जेंडर तुमचं इथे टाकायचं आहे, तुमची ईमेल आय डी, तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय झालेलं आहे, त्यानंतर तुमचं जे काही शिक्षण पात्रता या ठिकाणी झालेलं आहे ते शिक्षण पात्रतेबाबतची माहिती या दिलेल्या बॉक्समध्ये या ठिकाणी भरून घ्यायची. त्यानंतर तुमच्याकडे एक्सपिरियन्स काही कामाचा असेल तर त्या एक्सपिरियन्स बाबत सुद्धा माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर डिक्लेरेशन इथे वाचून तुम्हाला त्या ठिकाणी सिग्नेचर इथे करायचे. तर अशा प्रकारे हा अर्जाचा नमुना या ठिकाणी इथे दिलेला आहे. तर हा अर्जाचा नमुना सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून हा अर्जाचा नमुना देखील मिळवू शकता. तर अशा प्रकारे टाटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई या 2 पदांसाठी ही पदभरती 12 रिक्त जागेसाठी या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सर जे जे ग्रुप हॉस्पिटल मुंबई यांच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात येत असून त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.